खासदार राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांना ताब्यात घेतल्याच्या आणि विद्यार्थी आंदोलनावरील कथित लाठीमाराच्या निषेधार्थ खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुरात काँग्रेसने आंदोलन केले। खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधी, प्रणिती शिंदे आणि काँग्रेसच्या खासदारांना ताब्यात घेतल्याच्या तसेच जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या कथित लाठीचाराच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले। यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या मोदी सरकारचा, विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या मोदी सरकारचा। त्या विद्यार्थ्यांना मारहाण केली त्याचा पहिला निषेध करतोय। राहुलजी गांधी यांना अटक केली, 100 खासदारांना अटक केलं, त्यांचा देखील निषेध करतोय। आणि अमित शाह जे शिक्षण मंत्री आहेत राजीनामा घ्यावा अशी त्या विद्यार्थ्यांची मागणी आहे। त्या विद्यार्थ्यांच्या मागणीबरोबर आम्ही सगळेजण आहात, अख्खा देश आहे। आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे सरकार गेंड्याच्या काळाचं सरकार आहे, लोकांवर अन्याय करणारा, विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा, आमच्या महिलांवर अन्याय करणारा आहे, अशा सरकारचं या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। आंदोलनात सुशीला आबुटे, संजय हेमगड्डी, आरिफ शेख, नरसिंह आसादे, प्रमिला तुपलवंडे, गणेश डोंगरे, उदयशंकर चाकोते, बाबूराव म्हेत्रे, लक्ष्मीकांत साका, परशुराम सतारेवाले, ए.के. मुल्ला, तिरुपती परकीपंडला, शरद गुमटे, युवराज जाधव, विवेक खन्ना, पशुपती माशाळ, सिद्धाराम चाकोते, ॲडव्होकेट केशव इंगळे, हारून शेख, सागर उबाळे, संजय गायकवाड, विवेक इंगळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।